मित्रांनो, माझं नाव स्वप्नील भरक आणि आपण बघतोय मराठीचर्चा.com हे चॅनल. तर आज मला बोलायचं आहे की महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर. कारण आताची जी राजकीय परिस्थिती आहे ना, ती बघून वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज इथे नाही आहेत ते बरं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज इथे असले असते तर त्यांना खरंच खूप वाईट वाटलं असतं. कारण जी आजची राजकीय परिस्थिती आहे, लोकांनी त्यांना ज्या पक्षात आहेत त्या पक्षाला मतं दिली आहेत, त्यांना नाही दिली आहेत. त्यांचा चेहरा बघून नाही दिली आहेत, त्यांना बघून दिलेही असतील, परंतु पक्षाला बघूनसुद्धा लोक आपली आपली काही काही मतं देतात. निवडणुकीला मतदान करतात, त्यांना निवडून देतात आणि ही लोकं निवडून आल्यावर सांगतात आमची कामं होत नाही आहे, आम्हाला जनतेच्या विकासासाठी दुसऱ्या पक्षात जावं लागतं. तुम्ही जनतेला एकदा विचारतात का? त्यांच्या भावना जाणून घेतात दुसऱ्या पक्षात जाताना, की आता कामं होत नाही आहे, आपल्याला दुसऱ्या पक्षात जावं लागेल असं त्यांना विचारतात कधी? नाही. कारण तुम्ही जनतेच्या कामासाठी कधी गेलेलेच नसतात. तुम्ही गेलेले असतात स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी. कारण जनतेच्या कामाची जर व्हॅल्यू असली असती तर जनतेची कामं नुसती दुसऱ्या पक्षात जाऊन नाही होत. जनतेची कामं होतात, आंदोलनं करून होतात कामं. जनतेची काय कामं असतात? रस्ता असतो, नगरसेवक आल्यावर रस्ता गटर बांधणे ही कामं असतात. आमदार झाल्यावर त्याच्यापेक्षा मोठी कामं असतील, खासदार झाल्यावर केंद्र सरकारच्या लेवलची कामं असतील आणि ही लेवलची कामं तुम्ही सरकारी प्रशासकीय सिस्टीममध्ये जाऊन करू शकता. तुमच्याकडे एक आमदार आहात, तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही ही कामं करू शकता. याच्यासाठी फक्त राजकीय जी जो पक्ष सत्तेमध्ये आहे त्या पक्षाच्या सत्तेमध्येच जायला पाहिजे असं काहीही नाही आहे. परंतु आताची माझ्या महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती, देशातली राजकीय परिस्थिती अशी आहे, जो पक्ष सत्तेत आहे त्या पक्षात पक्षप्रवेश करायचा आणि पक्षप्रवेश करून घ्यायचा. त्याच्यातले जे सत्तेमध्ये जे पक्ष आहेत ते पक्ष पैसे देतात आणि त्यांना पक्षप्रवेश करून घेतात. आणि आपल्या संविधानामध्ये जो पक्ष प्रवेशबंदी जो कायदा आहे त्या कायद्याची तर वाट लावलेली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फुटले असत होते, एक NCP आणि दुसरा शिवसेना. या पक्षफोडीनंतर जर न्यायालयाने लवकरात लवकर जर निकाल दिला असता तर आज जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे, आज जी नगरसेवक ह्या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जात आहेत, आमदार ह्या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जात आहेत, खासदार या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जात आहेत, ते कुठेतरी बंद पडलं असतं. पण त्याचं प्रभावीपणे महाराष्ट्रामध्ये तो कायदा चालला नाही, त्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही आहे. त्यामुळे आज हे सगळं चालतं आहे आणि जनता फक्त बघते. कारण आपल्याकडे बघल्याशिवाय काहीच पर्याय नाही. अरे, आपण ज्या पक्षाला बघून मतदान दिलं होतं यांनी त्याच पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आणि एवढंच नव्हे तर आई भवानी शपथ मी त्या दुसऱ्या पक्षामध्ये जाणार नाही, मी तुमच्यासोबत एकनिष्ठ असेल अशीही लोकं म्हणत होती. बापरे, ह्या लोकांनी देवाला पण सोडलं नाही. आता म्हणतील आम्ही देवाच्या विकासासाठी जातो. अरे कुठला विकास, काय विकास? जनतेची कामं काय असतात? जनतेची कामं तुम्ही रस्त्यावर जाऊन सोडवा ना. रस्त्यावर जाऊन सुद्धा सोडवता येतात. महाराष्ट्रातला असा एक पक्ष आहे जो रस्त्यावर जाऊन लोकांची कामं करतो. तो पक्ष कोणता काय आहे मी सांगणार नाही, कारण तुम्हाला पण माहीत असेल. महाराष्ट्रातील असे कितीतरी लोक आहेत जे आमदार खासदार नाही झाले, जे नगरसेवक नाही झाले, परंतु लोकांची कामं ती करतायत आणि लोकांची कामं होत आहेत. मग दुसऱ्या पक्षामध्ये जायची काय गरज आहे? आणि ह्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेण्याची, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची या लोकांची लायकी पण नाही आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे मावळे होते ते एकनिष्ठ होते. पुरंदरची लढाई होत होती आणि पुरंदरचा तह होत होता, तेव्हा मुरादबाजी देशपांडेला दौलत खान सांगत होता की ये तू आमच्याकडे, आम्ही तुम्हाला जहागीर देतो, जे पाहिजे ते देतो. परंतु त्याने तेव्हाच नकार दिला, सगळं बाजूला साडलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी तो एकनिष्ठ लढला. असे आमचे कितीतरी आहेत, बाजीप्रभू देशपांडे आहेत, असे कितीतरी आमचे जे मावळे होते ज्यांना औरंगजेब असू दे, आदिलशाही असू दे, त्या वेळच्या त्यांना बोलवलं त्यांच्या सरकारमध्ये, त्यांच्याकडे बोलवलं, त्यांना जहागीरची लालच दिलं. परंतु ते मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ होते. आणि या सगळ्या राजकीय लोकांना राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी किंवा त्या क्षेत्रात जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज एकदा वाचायला पाहिजे. कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांना वाचले नाही आहेत, हे त्यांच्या कधी मावळ्यांना वाचत नाहीत आणि हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा यूज करतात.
स्वतःला कधी कधी काहीजण मराठी म्हणतात, परंतु मराठ्यांचा इतिहास तरी तुम्हाला माहिती आहे का? ते पण नसतं. आणि त्याच्यामुळे सर्वांना माझं सांगणं आहे एक, आत्ता निवडणुका वगैरे येतील 2-3 वर्षांनी, परंतु निवडणुका येताना ना, हे जेव्हा तुमच्याकडे मतं घ्यायला येतील ना, तेव्हा ह्यांच्याकडून लिहून घ्या की आम्ही एकनिष्ठ राहू. कारण तुम्हाला जे असतात ना पैसे, आणि त्यांना तर माहीत झालेलं आहे लोकांना पैसे दिले की ही लोकं आम्हाला मतदान करतील, ह्यांचा एकदा भ्रम तोडून टाका. आपण छत्रपतींचे मावळे आहोत. आपण कोणाकडे गुलामगिरी कधी करत नाही आहोत. आपण आपले विचार मांडतो आणि असेच आपण विचार मांडू. मला फक्त वाटलं आणि खूप म्हणजे वाईट वाटते यार, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जन्मलो आणि त्यांच्याच स्वराज्यामध्ये निष्ठेची अशी आबरू लुटली जाते आणि त्यांच्याच स्वराज्यामध्ये एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये लोक जात आहेत. लोकांच्या भावनांचा पण कदर हे लोकप्रतिनिधी करत नाही आहेत. याचंच वाईट वाटतं आहे. नमस्कार. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नमस्कार.